नमस्कार. सध्या आपण अंकशास्त्रातील मूलांकाबद्दलचे जे व्हिडिओज आहेत बघत आहोत. आतापर्यंत आपण 1 ते 6 पर्यंत व्हिडिओ बघितलेत. मूलांक 1 ते 6. आजचा जो मूलांक आहे तो आहे मूलांक 7. हा जो मूलांक 7 आहे हा त्या व्यक्तींचा असतो ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7 तारखेला, 16 तारखेला किंवा 25 तारखेला झालेला असतो. अशा व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आता हा जो 7 मूलांक आहे याच्यावरती केतूचा प्रभाव असतो. काही ठिकाणी नेपच्यून असा देखील उल्लेख आहे, परंतु केतूचा प्रभाव असण्याची जास्तीत जास्त उदाहरणं आहेत. केतू काय करत असतो? केतू विरक्त स्वभाव निर्माण करतो. तुम्हाला एकटं पाडतो. तुम्ही असे एकटे राहायला सुरुवात करता किंवा तुम्ही अनेकदा स्पष्ट न बोलल्यामुळे देखील तुम्हाला गृहीत धरलं जाऊ शकतं. त्यामुळे केतू प्रभावित असलेला हा मूलांक आणि त्या व्यक्तींनी स्पष्ट बोलणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला लोक गृहीत धरणार नाहीत, कन्सिडर करणार नाहीत. तुम्हाला मूलांक 2 सोबत जे आहे ते विशेष लाभ मिळू शकतो. मूलांक 2 ज्यांचा असेल अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यावसायिक पार्टनरशिप करू शकता. त्यांच्याशी तुमचं जास्तीत जास्त जमू शकतं. आता तुमच्यासाठी शुभ अंक कोणता आहे? अर्थात 7 हा तुमच्यासाठी शुभ अंक आहे. त्याचबरोबर 2 हा देखील तुमच्यासाठी शुभ अंक आहे. तुम्हाला कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही ह्या 2 अंकाशी निगडीत असलेल्या दिवशी करू शकता. तुमच्यासाठी रविवार आणि सोमवार जो आहे तो शुभ असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला डार्क कपडे जे आहेत ते घालायचे नाहीयेत. डार्क कपडे जर तुम्ही वापरले तर ते तुमच्यासाठी अशुभ असू शकतात. तुम्हाला कोणताही रंग, त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळसर रंग जो आहे तो जर तुम्ही वापरला, तोही फेंट, गडद नसलेला, तर तो तुमच्यासाठी जास्त शुभ असू शकतो. मूलांक 7च्या लोकांनी विशेष करून गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे. कारण केतू प्रभावित असलेला हा मूलांक आहे. त्यामुळे गणपतीची उपासना केल्यास तुम्हाला केतूचा वाईट परिणाम जो आहे तो जाणवणार नाही. मूलांक 7 साठी मी शुभ अंक सांगितले. मूलांक 7नी कोणती काळजी घ्यायला हवी हे सांगितले. तुम्ही स्पष्ट बोलल्यास तुम्हाला अत्याधिक फायदा होऊ शकतो. स्पष्ट बोलणे म्हणजे अत्याधिक बोलणे किंवा अवास्तव बोलणे असं नाही, तर आपली बाजू व्यवस्थितपणे मांडणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे. पुढचा जो मूलांक असेल तो असेल मूलांक 8. तोपर्यंत ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.